ते आहेत आणि हे पुण्याला राहतात आणि यांचं मी 2-3 वर्षापूर्वी ऐकलं होतं पण काही लक्षात येत नव्हतं. आणि आज माझे मित्र वाकचौरे साहेबांनी इथं आणलं. मी तर दुपारी त्यांना म्हटलं राहू द्या बाबा, आता आपलं तुम्ही थकले असाल आणि 24-25 किलोमीटर गेल्यापेक्षा राहू द्या, म्हटलं नेक्स्ट टाईम बघू. पण त्यांच्यात उत्साहात आणलं का त्यांनी आणलं आणि मग 2 दिवसाची 4,000 रुपये फी म्हटल्यावर मला ते थोडं हेच वाटलं. आणि त्यात मी विदर्भातल्या युवकांना काय फायदा आणि त्याच्यात कुठून हे होईल, ते पुणे रेडीमेड मार्केट आहे. पण साहेबांनी मला एवढे मंत्र दिलेत की माझी सरपंच मंडळींना विनंती आहे की तुमच्या गावातले 5-6-10 जे काही कष्टाळू होतकरू मुलं आहेत त्यांना जरूर 2 दिवस पाठवा. इथं त्यांचे नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यांचं हे करतो. आणि साहेबांनी सांगितलं की एकदा तो आमच्याकडे आला, आम्ही त्याला ग्रुपमध्ये घेतो आणि त्याला सर्व सपोर्ट करतो. तर अशा रीतीनं माझ्या मनात जे संशय होता, तर तुम्ही आमच्या विदर्भात काही 2-3 उदाहरणं सांगा म्हणजे लोकांना आत्मविश्वास वाढेल. तर विदर्भामध्ये कुठेही आपण चांगल्या पद्धतीने भाज्या, धान्य, दूध आणि फळं याच्या लागवडी जर केल्या तर विदर्भामध्ये असलेले डॉक्टर, कलेक्टर, कमिशनर, BDO, तहसीलदार, प्रांत हे सगळे ऑर्गॅनिक खायला तयार आहे आणि पाहिजे ती किंमत शेतकऱ्याला द्यायला तयार आहे. कारण ऑर्गॅनिकमुळं औषधन गोळ्यांचा खर्च कमी होतो, माणसाचं आयुष्य वाढतं आणि जीवन जगताना एकदम हेल्दी जीवन आपण जे म्हणतो ते म्हणजे ऑर्गॅनिक आहे. हे त्यांना कळलेलं आहे ग्राहकांना, फक्त चांगलं देणारी नाही आहे. विदर्भामध्ये आम्ही खूप ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या मंडळींतून ग्राहक घेतो. सगळे डॉक्टर लोक आमचा भाजीपाला, दूध, फळं, धान्य खातात आणि चांगले पैसेही देतात. म्हणून विदर्भामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला 20 ग्राहक लागतं, ते सगळं ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकवतो. लागवडीपासून विक्रीपर्यंत सगळी चेन. 2 गायी पण सांभाळायच्या त्याच्यामध्ये, कारण गाईचं दूध अगदी लोकांना विकायला पाहिजे आणि शेण गोमूत्रावरती आपल्याला शेती करायची. आणि एक कडुलिंबाचं झाड, कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्र एकत्र भिजवून फवारणी करायला, हे सगळं शिकवतो. पण शिकवल्यानंतर तिथंच थांबत नाही, तर तिथून पुढं सगळा सपोर्ट आमचा राहतो त्याला. अगदी एखाद्याला 20 ग्राहक पाहिजे आणि त्याला 5च मिळालं तर पुढचे 15 ग्राहकांसाठी आम्ही लोकांशी बोलतो आणि त्याला ते ग्राहक द्यायची व्यवस्थापन करतो. आणि आमचा काय उद्देश आहे की आम्ही तर श्रीमंत झालोय, तर सगळ्यांनी होतं ना शेतकऱ्यांनी श्रीमंत. बरोबर. म्हणजे मग शेतकऱ्याला श्रीमंत माणूस म्हणतील लोक. म्हणजे आमची श्रीमंती म्हणजे काय, 2 वेळचं सुंदर जेवण, दिवसभर तर कामातच जातोय, निर्व्यसनी राहणं, मुलांबाळांवरती चांगले संस्कार करून त्यांनाही पुन्हा या फील्डमध्ये आणणं, समाजाचं देणं तसं शेतीमध्ये त्यांना आणणं आणि कुटुंबाला एकदा महिन्यातून 1-2 महिन्यातून फिरायला नेणं कुठेतरी झालं. मग म्हणजे कुटुंब सस्टेन झाली आणि सुखी कुटुंब म्हणजे आहेत. बाकी काय, तर हे सगळं शिकवतो त्यांना. आणि छान फक्त काम त्यांनी करायचे, कष्ट. आणि कष्टाने शरीर चांगलं राहतं. म्हणजे कष्ट पैसे कमावण्यासाठी करू नका म्हणलो, जास्त आयुष्य जगण्यासाठी कष्ट करा. तर पाहिलं का सरपंच मंडळींनो, आज सर्व 28,000 जे सरपंच आहेत त्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आज संपूर्ण देशामध्ये हे जे युवक आहेत त्यांचे जगण्याचे करिअर आहे फार चिंतेचा प्रश्न झालेला आहे. आणि उठसूट 500 जागा आणि 20 लाख अर्ज, त्याच्यामुळे तर आयुष्य नष्ट झालेले आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की जगण्याची नवीन दिशा आहे आणि साहेबांसारखे एवढे आरपार स्वच्छ आणि एवढा सपोर्टिव्ह मनुष्य मला फार आनंद वाटला. साहेब, मी 2-4 महिन्यात एक जरी आता मी म्हातारा झालो तरी एक फक्त संपर्क अधिकारी म्हणा, काहीतरी कनेक्टर म्हणा, तुमचा एक विद्यार्थी म्हणून येईल आणि कसं मला 28,000 लोकांना धन्यवाद. खूप आणि हे आमचे भारत माता आहेत. तुम्ही बसा आता इथे, तुमच्यासोबत मी क्लिप काढतो.